नमस्कार, दैनिक युवा ध्येयमध्ये आपले सरचे स्वागत। सध्या संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जनतेच्या काय समस्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपण नेहरू मार्केट या परिसरामध्ये आहोत। सध्या या ठिकाणी वेगवेगळी मतं आहेत प्रत्येकाची, ती आपण जाणून घेणार आहोत। बोला। संगमनेर मार्केट हे शेतकऱ्यांच्या जीवावर जगलेलं आहे। इथं कोणत्याही प्रकारची MIDC किंवा कारखाने इतर नाही इतकं ज्यांना रोजगार भेटत किंवा दुकानदाराचे धंदे चालतील। या शेतकऱ्यांना बाजार नाहीये। पहाटे 4 वाजता बाजार भरतो, शेतकरी घरातून 2:30 वाजता निघतो। वाघाची एवढी दहशत असून सुद्धा स्वतःचा जीव घालून तो संगमनेरला लोकांना भाजीपाला आणून घालतो। रस्त्याने त्याला साईड मिळत नाही, काही ॲक्सिडेंट होतात, लोकांचे चेहरे फुटतात। सध्याच कोळेगावचा फडबाबाचे फार होठ फुटून गेले तरी त्यांचं काही नाही। इथं आल्यावर त्यांना उभं राहायला जागा नाहीये, पावसा पाण्यात त्यांना कुठं निवारा नाहीये, लघवी संडासची सोय नाहीये, काहीच त्यांना नाही। कोणीही येऊ इथं, फक्त शेतकऱ्यांची समस्या दूर करावी। अगदी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, कारण या ठिकाणी नेहरू मार्केटमध्ये अनेक गावातून शेतकरी येतात, संगमनेर तालुक्यातून येतात, बाहेरच्या तालुक्यातून येतात। मात्र या ठिकाणच्या सुविधा आहेत, मुळात जी महत्त्वाची शौचालय सुविधा असेल, बसण्यासाठी जागा असेल किंवा निवारा असेल, पाऊस आला तर उभं राहायला त्या ठिकाणी जागा नाही, अशी या ठिकाणी नेहरू मार्केटमधली भाजी बाजाराची परिस्थिती आहे। या समस्येकडे निवडून येणाऱ्या उमेदवारांनी, निवडून येणाऱ्या सत्तेमध्ये येणाऱ्या उमेदवारांनी लक्ष देणं गरजेचं आहे। हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। अगदी शेतकरी हा आपल्या जगाचा अन्नदाता आहे आणि या अन्नदात्याला जगवणं, त्याला सांभाळणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे, असं त्यांचं मत आहे। तर नक्कीच निवडून येणारे उमेदवार किंवा मतदान करताना मतदारांनी या प्रश्नाकडे पाहून मतदान करावं, अशी या निमित्ताने त्यांची विनंती आहे। माझं दुकान आहे, आमचा सगळा परिवार पहिल्यापासून शेतकऱ्या संघ आहे, म्हणून आम्हाला त्यांची लय खत वाढती, बस एवढाच मुद्दा आहे। बाकी सगळे कामं शहरातले सगळे कामं झालेले, इथून मागच्यानी केले, पुढचे येतील तेही करतील, पण ही समस्या कोण सोडेल यालाच ज्यादा आशीर्वाद आहे। अगदी महत्त्वाचा मुद्दा साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे। तर नक्कीच या पद्धतीनं निवडून येणारा जो उमेदवार आहे त्याला मतदान करावं आणि या प्रश्न सुटेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करूया। धन्यवाद।